तर हे ते पांढऱ्या रंगाचं फळ, त्यानंतर मग हळूहळू त्याला रंग प्राप्त होतो. सो हे बघा, रंग प्राप्त झाल्यानंतरची जी स्ट्रॉबेरी आहे ती अशी आहे. आणि महाबळेश्वरला गेल्यानंतर स्ट्रॉबेरी गार्डनला भेट द्यायची हा माझा खूप आधीपासूनच प्लॅन होताच. आणि फायनली आम्ही आता बाकीचे पॉईंट्स कव्हर करता करता आता स्ट्रॉबेरी गार्डन जवळ येऊन ठेपलेलो आहोत. आता वरती इथे मागे तुम्ही बघू शकता कॅफेटेरिया आहे, तर तिकडे आम्ही आमच्या दुपारच्या जेवणाची ऑर्डर दिलेली आहे. तर म्हटलं ती ऑर्डर पूर्ण होईपर्यंत जरा स्ट्रॉबेरी गार्डन बघून घेऊया. हे बघा, हे स्ट्रॉबेरीचं झाड आहे. झाड कसं जास्त मोठं होत नाहीये, 7 ते 8 इंच झाड मोठं होतं. 7 ते 8 इंच. हे कसं आम्ही ऑक्टोबर महिन्यात त्याची लागवड करतो. 2 महिन्यानंतर हे स्ट्रॉबेरी याला चालू होतात. ह्याचं 6 महिन्याचं सीझन असतं. 6 महिन्यात एक झाड कमीत कमी 2 ते 2.5 किलो स्ट्रॉबेरी देतं. पहिले याला व्हाईट कलरचं फ्लावर येतं, नंतर ग्रीन कलरची कच्ची स्ट्रॉबेरी निघते, हीच मोठी होऊन रेड होती. स्ट्रॉबेरीमध्ये जर काही तुम्हाला खायचं असलं तर स्ट्रॉबेरी विथ क्रीम आणि मलबेरी विथ क्रीम, 2 आपले इथले महाबळेश्वरचे लय फेमस आयटम आहेत. आलाय तर ट्राय करून जावा, चांगले आयटम आहेत. खाली आपलं मोठं फार्मिंग आहे, जाऊन फोटो वगैरे तुम्ही काढू शकताय. ओके, तर आता त्या सरांनी माहिती सांगितल्यानंतर आता मी तुम्हाला फायनली घेऊन जातोय या स्ट्रॉबेरी गार्डनमध्ये. हे तुम्ही माझ्या मागे बघू शकता कशा पद्धतीने पूर्ण असं एक मोठाच्या मोठा प्लांट त्यांनी आहे. आता मी माझा चेहरा न दाखवता थेट तुम्हाला गार्डन दाखवतो. हे विगो नीरव, दाखव मला. इथून यायचं का? ओके, सो इथे तुम्हाला ऑफकोर्स नीरव कुठे स्ट्रॉबेरी येतात? आणि हा स्ट्रॉबेरी ना एक व्हाईट जरासा चेंज होतो कलर, म्हणजे ते असे छोटे रिअल होतात. आणि हा कोबीचा आहे, हा कोबी इथून आतमध्ये येतो. ओके ओके ओके, तुम्ही बघू शकता स्ट्रॉबेरीज बघा. आणि हे बघा इथे बघायला स्ट्रॉबेरी तोडायला इथे अलाउड नाही आहे. वाव, हे बघा सुंदर. त्यांनी मगाशी म्हटल्याप्रमाणे इथे बघा पांढऱ्या रंगाचे फळं येतात, तर हे ते पांढऱ्या रंगाचं फळ, त्यानंतर मग हळूहळू त्याला रंग प्राप्त होतो. सो हे बघा, रंग प्राप्त झाल्यानंतरची जी स्ट्रॉबेरी आहे ती अशी आहे. आणि मग ती पिकते आणि मग त्यानंतरच त्याची तोडणी वगैरे होत असेल. सुंदर अशी फुलं आहेत. खूप मेहनत आहे आणि तुम्ही बघू शकता माझ्या मागे किती खूप सुंदर पद्धतीने त्यांनी अगदी सिस्टमॅटिक हे सगळं फार्मिंग केलेलं आहे. या माझ्यासोबत मी तुम्हाला दाखवतो. कम ऑन. वारंकर व्लॉग्स यूट्यूब चैनल को सब्सक्राइब करें और नए वीडियोस की नोटिफिकेशंस पाने के लिए बेल आइकॉन प्रेस करें. धन्यवाद. मंडळी, स्ट्रॉबेरी गार्डन बघून झाल्यानंतर आता आम्ही यांचा हा एक कॅफेटेरिया आहे, बघू शकता तुम्ही. इकडे तुम्ही तुमची ऑर्डर देऊ शकता आणि तिकडे तुमचं जे फूड आहे ते तुम्ही एन्जॉय करू शकता. तर आज आम्ही झुणका भाकरी, त्यानंतर पावभाजी आणि स्ट्रॉबेरी मलाई वगैरे असं त्यांचे काही असे त्यांचे काही 2-3 आयटम्स आम्ही ट्राय करणार आहोत. तर बघूयात कसं वाटतं. हे झालं क्या हो? अरे बापरे, माकडांचा इथे एवढा सुळसुळाट आहे की त्यांना अक्षरशः त्या माकडांपासून जबरदस्त असं संरक्षण या शेताचं करावं लागतं. बघा, धावतात सगळेजण माकडाला हाकलवण्यासाठी. स्ट्रॉबेरी विथ मलाई वगैरे मला काही फार आवडलेलं नाही आहे. कॉर्न पकोडा काय मी ट्राय केलेला नाही आहे. आणि टोटल बिल झालेलं आहे आमचं 1180. सो तुम्ही आलात तर जरा एकच घ्या, बाकीचं सगळ्यांनी ट्राय करा, आवडलं तरच जास्त घ्या. कारण हे वाटतं सगळं खूप असं डिलिशियस. तुम्ही आता पिक्चरमध्ये बघितलं असेल, व्हिडिओमध्ये बघितलं असेल, परंतु ते तेवढं डिलिशियस कदाचित असू शकेल नसेल. हे व्यक्तिसापेक्ष गोष्ट आहे, मला तरी नाही. थँक्यू. मला तरी ती वैयक्तिकरित्या पटली नाही, त्यामुळे टेक युअर ओन डिसिजन ऑन युअर ओन रिस्क. Do share, like and subscribe. See you in the next one.